मला घोड्याच्या रथात बसून चालले होते आणि तो रथ हाकलण्याचे काम स्वतः मी करत होतो. त्याच वेळेला तिच्या पोटी होणारे बाळ तुला वाचण्यास नाही. देवाच्या 6 बाळांचा सिंहावर रक्तून प्राण घेतला. 7वा वेळा गर्भपात होऊन केला आणि 8वा काही कळत आले लक्ष. माझी मांडलेली वाईट पुतना हिराच्या हरामपुराच्या वधासाठी पाठवतो. प्रथम पुतणाला हाजीर करून घेतो. पुतना पाहूया. ती गोकुळामध्ये प्रवेश करून पुढे काय करते ते पाहूया. या सुंदर स्त्रीला गोकुळामध्ये प्रवेश केलेला आहे. मी तुझ्या बाळाचे सुदर्शन घेण्यात आले. मथुरेची राहणारी आहे. माझी पती देश विद्वान ब्राह्मण आहे. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्ती पाहून सांगितले. नंदाच्या घरी एका महानगराने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेता स्वर्ग प्राप्त होईल म्हणून मी तुला आले आहे. मी ब्राह्मण कन्या म्हणून तुला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तुझ्या बाळाला एक वळ देऊ शकते. माझ्या पतिदेवाकडून मला सिद्धी प्राप्त आहे. माझ्या तळातून सदैव अमृत आवाज असतात. त्या तुझ्या बाळाला तो अमर होईल. ते तुझे बाळी माझ्याकडे. शेवटी या सुंदर स्त्रीनं यशोदाबाईवर मोहाचा चांद्रमान करून त्या नवजात बाळाला आपल्या जवळ घेतलेला आहे. आणि इतक्यातच धारण करून लगेचच गोकुळामध्ये प्रवेश करून त्या बाळाला आपल्या जवळ घेऊन आपल्या स्तनात विस्तार करण्यास सुरुवात करू. आणि त्या बाळाला
रवून कोंबडा आरोळी गावाला देतोय ग राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी ही राधा चाले वरुण गोरस घागरी मथुरेच्या बाजारी
नमनप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षक हो, आताच झालेल्या गवळणच्या गीतासाठी आणि सुंदर अशा नृत्यास ऐकली साई कृपा मंडप डेकोरेटर्स आराध्या अक्षय मराठे कोकरे वीरवाडी यांच्याकडून 121 रुपयाचं बहादरचं पारितोषिक, त्याचप्रमाणे प्रकाश डोंगरे, संतोष मुंडेकर, प्रसाद देणी खास हौशी नमनप्रेमी देवरुख यांच्याकडून 301 रुपयाचं बहादरचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचं हौशी कलाकार नमन मंडळ बोलावले आभार, धन्यवाद. बाजार जायची तयारी झाली ना? सर्वजण आलेत ना? हो ग, आले सर्वजणी. पण आपण आपला माल घेऊन मटेरियल टाकायचं. गोकुळामध्ये आपला माल हवा तसा भाव मिळत नाही, म्हणून आपण आपला माल गोकुळात नुसता मटेरियलला नेतो. हो ग, बरोबर आहे तुझं. सध्याची परिस्थिती तीच चालू आहे. जो सोडतोय आणि मुंबई काढतोय. आणि गावची म्हातारी माणसं गैरसमजतात. काही तर सगळं विकून परदेशी स्थायिकाचा विचार करताय. पण गरजी गो, असं वागणं पटतंय का तुम्हाला? कसं पटेल सगळं विकून परदेशी मिळवायला? अगं बाई, स्वतःची कमी दुसऱ्या लोकांना विकतात आणि ते लोक येऊन यांच्या कमी व्यवसाय करतात. आणि आपली माणसं इतर ठिकाणी नोकऱ्या शोधतात. कोकणची माणसं साधी खरंच होळी जाईल. एक साधं उदाहरण द्या ना. बाजारपेठा आपल्या, जमिनी आपल्या, पण त्यामध्ये मोठे व्यवसाय कोणाचे? अगं ते तर त्यांना समजत असेल. आता तर आपण सारं थांबवायला पाहिजे, नाही तर आपल्या तिथे आपल्या पाहुणे राहावं लागेल. पण अगं याचा विचार नक्कीच आपले कोकणवासी करतील. ते आपुलकीची प्रेम माया, ममतेचं स्वच्छ भाव, हे माझं कोकणचं गाव. सण, रूढी, परंपरेची जपणूक करणारे ते जुने लोक आणि त्यांचे सुस्वभाव हेच माझं कोकणचं गाव. अनेक जाती धर्म असून विविधतेतील एकता दर्शवणारे नाव तेच माझं कोकणचं गाव. निरनिराळे कामे करून चट्टी भाकर आवडीने खाऊन रक्तही थोडीशी भेदभाव हेच माझं कोकणचं गाव. हे सारं ऐकायला आणि बोलायला खूप छान वाटतं. कोकणामध्ये राहिलंय कुठे काय? ते सर्व ठीक आहे, आपण बाजारी जायचं विचारलं ठीक आहे. हो का? पण बाजार जायला मावशी हवी. तिच्याशिवाय बाजारशिवाय दाखवणार कोण? हे राजे बाकी का मावशी राहा. आम्ही चंद्र सुस्मार्ट बघा. मावशी, सगळे मावशी का मावशी? कोण ग? अगं मावशी मी चंद्रा. चंद्रा, अगं काय काढलं सकाळ सकाळच काम? अगं मावशी, आम्ही सारा कोणी मध्येच्या बाजारला नाही बघ. असं होय, मग आले हा. लग बग झाली आली मावशी
आहे प्रेमाची लगबग झाली आली मावशी गोकुळच्या गोपिकांच्या आहे प्रेमाची बाई 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 दमले हो दमले काय म्हणले बरं आहे ना बरं आहे ना थंडी वगैरे आहे काय अहो थंडी वगैरे आहे की काय हा त्यांना तुम्ही काय पण म्हणा मी आपलं बोलणारच नाही अशी शपथ घेतली की काय नाही ना बरं ठीक आहे जरा ह्या मुलींना विचारते अगं मुलीनो अगं एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं असं आहे का आता मग जायचं ना असं होय मग मी काय करायची तुझी इच्छा आहे बघू बाई तुमच्या सोबत यायचं बाई माझी वाट पाहायला नव्हती माझीच वाट लागली वाटतं पडलं कुठेतरी असं नाही पडलं कुठेतरी असू दे पोरीनो मी तुमच्यासोबत बाजाराला यायला तयार आहे बाजाराला यायला तयार आहे ना जे नेसलेले दिसत आहे आपण घेतलंय काय अगं मावशी सांगितलंच पाहिजे का अगं बाई ते सांगितलंच पाहिजे त्याच्याशिवाय तुमच्या साऱ्या माळाची मी आरोग्य कशी बरं देऊ अगे तारा जरा घालतेस का यांना वारा म्हणजे सांगते सांगते बरं काही सांग दारोदारी सडा शिकवणी खुलवीत जातो दिन सारा बाई सकाळ झाले आले रांगोळी घालत नाही शेणाने सारवण घालते सारवण घालते दादा
अशी आहे ना की एकच बघताय नुसतं असं काय नाही ना आहे बाई, लाजले ग माझं कुणाचं पोर. बरं दारोदारी सडा शिंपुरी पूर्वी जात होती का सडा दारोदारी सडा शिंपुरी पूर्वी तर जात होती. झाला आता सडा किती वेळा खायची तर मावशी ऐकशील का? हा मी आहे गवळ्याची तारा ते तर दिसतंय. डोई घेऊन ताकाची माळ चालली बघ बाजारा. अरे वा वा माल घेतलाय वा 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 फारच छान माल घेतलाय. चल हो बाजूला. अगं हे हिरे अब तू जरा सांगते का जरा सांगतेस का ते लावून आले. आता सांग बघू. बाई, अगदी बरोबर बोलली. दिवसाची सुरुवात ती उदयाच्या सूर्यानेच होते. ते आहे. दिवसाची सुरुवात होते उगवत्या सूर्याने पण आम्हा डोळीने पाठ होते सूर्याच्या बाहेर. बघा बघा लेडीज वर्ग अजून कोंबड्याच्या बांगेवर उठते. तुम्ही कधी उठताय? अलारामच्या गाड्या नेलं ना? होय ना का ताई? अलारामच्या गाड्या नेलं ना? नाही मग कधी उठताय? हो युट्यूब वाले 12:30. वा वा, छानच. फार छान टायमिंग आहे. तुम्ही बाई त्यांचा टायमिंग 12:30 आहे पण तुझा टायमिंग तू सांग. हा किती आवडून झाली तरी उशीर होतो सारा. ते तर सगळ्या लेडीज वर्गाच्या नशिबातच आहे. हा किती आवडून झाले तरी उशीर होतो सारा. पण दुधीसाठी आठवते किती गवळ निरा. अरे हा त्या मधुरिक तुझं खूप फेमस आहे की नाही? म्हणजे हा ब्रँड आहे ना तो असंच राहू दे. गाडीचं दूध. मी पत्तेच बोलते ना. अरे सुंदरा ते वतरलेस का? नाही बरं. बरं, काय घेतलं ते सांग बघू. सुंदरा सुंदरा म्हणून माझं घरात साड्या गोपी. काय म्हणतेस? ऐकतर सुंदरा सुंदरा म्हणून माझं घरात साड्या गोपी. किती नाही म्हटलं तरी बाजारात आहे आमच्या पोटी. बरोबर काय? बाजारात जाण्याची आमची हौस लय मोठी. बाई बाजारात जाण्याची हौसी पाहिजे यस. बाजारात जाण्याची आमची हौस लय मोठी. तू बघितलं डोळीवर चाली बघी नटी. माझी लढती लढती दिसते का? एकदम छान माल घेतलाय. तर हो मागे. अहो सरकार सांगतो मावशी. काय गं काय घेतलंय काय? सांगते आई. हं. गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. होतं. हो मावशी. आता त्याची सूर्याचे उगवलेले होते रे. तुझी गाई गुरांचे आवडलेले होते. हो मावशी ऐकशील तर? बरं सांग बाई. गाई गुरांच्या अंबरण्याने होते दिवसाची सुरुवात नवी. कोकिलेच्या आवाजाची सुट्टी मंजिल मंजिल गाणी. वा वा म्हणजे गाणी पण गाते. हो मावशी. बरं बरं. मना मनात एकदम फुली मोठी फुलफिल राहून राणी लयाचे मार्ग घेऊन चालली बघ राधाराणी. बाई हो मावशी. फारच छान माल घेतलाय पण ते काही जास्त जड झाले नाही ना. ऐक मावशी. आता जरा खेळणी स्वतःले बोलून विचारलं तर हो मात्र. अगं हे चंद्रा ऐका मावशी काय घेतलंय काय बाबा? आमच्या आई सुखदुःखाच्या मागून गाठी घेते पदरा आडून. बाई सगळ्या लेडीज वर्गाचं असंच आहे. किती सुख दुःख येते बरोबर ना हो? काकीनो आईनो आजीनो बरोबर ना? कितीही सुख दुःख आलं तरी पदराच्या आडून घेतो बरोबर ना? पुढे बोल. मावशी ऐकून घे. हा. सौभाग्याच्या झटझटता इथं जाई सरून. हो का? आईचं बायकोन जणू तिकडे गेला पार. अगदी बरोबर बोलली. बाईचं बायपण हे जणू तिजोरीचं कपाट आहे बरोबर ना? हा अगदी समजलं. म्हणजे बघा अगदी असं साधं म्हणजे चालू उदाहरण घ्या. प्रेम दोघांचं असतं बरोबर ना? म्हणजे मुलग्याचं आणि मुलीचं बरोबर ना? पण दोष कोणाला देतो आपण? हा? कोणाला? काय काय? मुलीलाच ना? म्हणजे ही मुलगी कशी असेल म्हणून त्याच्या प्रेमात पडली बरोबर ना?
बरोबर बोलली. बाईचं बायपण जणू तिजोरीचं कपाटच आहे. हो मावशी ऐकून तर घे. हा. बाईचं बायकोवर जणू तिजोरीचं कपाट. चंद्रा नावाची गवळण मी भरून घेतलंय दोन्ही का. अरे वा 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 वा, फारच छान माल घेतला आहे पूर्ण. चला तर मग. अरे पोरीनो, असं काय झालं? अगं मग आता काय नेलीचं? कशात पाय? काठीवर पाय? चला तर. जेवढा हट्ट पण माझे नाही. तर ऐका पोरीनो. अगं पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. पोरीनो, तुम्ही तुमच्या परीने सात शृंगार केलाय नवा. मी आणलाय खवा. अगं मावशी खवा. अगं हे चल मागे येऊ दे त्याला हवा. अगं हे मावशी, नवा गंध नवा आनंद, दररोज सुगंध स्पर्श, आणि मावशी तुझ्या येण्यानं साऱ्या मित्रांना मग झाला हर्ष. म्हणून मावशी तुझे मित्र पप्पूदादा गोरिवडे हे बघ पाठीमागे आले आणि ते हट्टच करून बसले. त्यांनी तुझ्यासाठी 101 रुपयाचं बहादरचं पारितोषिक दिलं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशी एक सुंदर असं नाव घे भाऊ, पप्पू गोरिवडे. पप्पू साहेब कुठे आहे? कुठे मागे असू दे. मागे आज तिथूनच नाव आहे का? आता विठ्ठलाच्या मंदिरात उभे आहे म्हणजे त्या विठ्ठलाच्या नावावरून नाव घेते. तर विठ्ठलाचा करते धावा, विठ्ठलाचा करते धावा, आणि चंद्रभागेला चालतात नावा. आधी आळतीला जावा, मग शिंगणापूरला जावा. तर मी आधी शिंगणापूरला गेले. बरं का दादा, मी आधी शिंगणापूरला गेले, महादेवाचं दर्शन केले, दिवा लावायला नव्हतं ते म्हणून घेतलं पाणी. अशीच असते प्रत्येक घरातील कहाणी. अहो खूप खूप शोधलं, खूप खूप शोधूनही कोठेच सापडलं नाही बोललं. म्हणून मी जवळ गेलं चंद्रभागेचे पात्र. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. त्या चंद्रभागेच्या पात्रात नाहून ज्वलंत होतील नवनवीन धोरणा. आणि पप्पू साहेब तुमच्या सारख्यामुळे मिळते आम्हा कलाकारांना प्रेरणा, आम्हा कलाकारांना प्रेरणा. तसेच सुभाष गोरिवले यांच्याकडे सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुभाष गोरिवले. होय होय. होय होय. सुभाष साहेब तर नाव ऐका. तर मृदुंग आणि नमन यांचं एक वेगळं नातं आहे. बरोबर ना दादा? काही नाही बरोबर ना? आता मृदुंगाच्या टेकेशिवाय नमनाला अर्थच नाही असं हो भावनो. बरोबर ना? मृदुंगाच्या टेकेशिवाय नमनाला अर्थच नाही असं तुमच्यासारखे वयस्कर मंडळी म्हणते. बरोबर आहे ना ते? म्हणूनच म्हणते मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. मृदुंगाच्या तालावर कला करतो आम्ही न्यारी. सात शृंगार करुणी चालले आम्ही मधुरे बाजारी. अहो प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आता प्रेक्षकांच्या साथीशिवाय आम्ही तरी पामर काय करणार ना. म्हणूनच म्हणते प्रेक्षकांची साथ असते कायम आमच्या उरी. आणि सुभाष साहेब सदैव राहो आम्हावारी. तुमची कृपा तुमची सारी, तुमची कृपा तसेच तन्मय पाटील यांच्याकडे सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तन्मय पाटील. तन्मय राव नाव ऐका. तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजीराजांचा पराक्रम. राजाराम राजांचे थोरवे आणि तारामचे सोडवे. थोरपडे बंधू थोरते, अहो थोरपडे बंधू थोरते, आणि धन्य ते आम्ही नाव मोडते. तानाजीने हिलावली आपल्या प्राणांची बाजी, आणि धन्य ते मुरारबाजी. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्पिले देहभान. आणि तन्मयराव तुमच्यासारखे रसिक प्रेक्षक आहेत. आम्हा कलाकारांचे प्रेम असतात, आम्हा कलाकारांचे प्रेम असतात. अरे पोरीनो, आज मुलीचं घाटना फार गडबड आहे. आपण सुंदर गीत गायलं तर घाट कधी संपते हे करणार सुद्धा नाही. चला तर मग.
वर्षाने जणू मी भिजली देखण्या रूपाची बाहुली बाजारात जाण्या मोहनी डोईवर माठ घेऊन यमुनेचा घाट चढली बाजारात जाण्या मोहनी हो बाजारात जाण्या मोहनी बाजारात जाण्या
गोकुळ चराणा मी कान्हा सावळा हरी या गोकुळ चराणा या गोकुळ चराणा रामोदार संपल्यापासून पृथ्वीवर मोठमोठे दष्ट वाढू लागले. त्याचप्रमाणे मथुरेचा राजा कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालू लागला. तेव्हा पृथ्वी माता गायीचे रूप घेऊन विष्णूला शरण गेली आणि म्हणाली, विष्णू कंस पृथ्वीवर धुमाकूळ घालत आहे. तेव्हा विष्णू म्हणाले, काळजी नका करू, मी देवकीच्या पोटी अवतार घेऊन कंसाचा नाश करेन. तोच मी अवतार श्रीकृष्ण भगवान. बोला पुंडलिक वंदे. हरी
सुदामा ए सुदामा आलो रे देव बाप्पा आलो. देवबापांच्या चरणी साष्टांग नमस्कार. शिवाय असो देवबापा, हे काय की बोलण्याचे कारण कारण म्हणजे एकच आहे आणि ते कोणते? 1608 डॉलरचा बेळा थाटमाट करून गोत्रे नगरी जातो ते आलं जाऊ देता आपल्या गोकुळात राहायला पाहिजे ही कामगिरी मग दोघांवर संपत आहे देवबापा, जेवढीच ना कामगिरी जाव्यावर कुंजवण्यात. येतो मी अरे बेटा, देवबापांनी सांगितली कामगिरी ऐकलीस का? देवबापाने सांगितले कामगिरी मी ऐकली. हा मग? पण काय 16 शस्त्र 108 डॉलर आणि आम्ही फक्त दोघे जण. अरे बाबा, देव कामगिरी होणार. अरे हो, परंतु देवबापांचं म्हणणं अगदी योग्य आहे पण. विचार बरोबर आहे. अरे, आपल्या गोकुळातला माल गोकुळातच राहायला पाहिजे. राहिलाच पाहिजे. मी काय म्हणतो माहिती आहे हे आपल्या दोघांचं कामगिरी होणार नाही. काय म्हणतोस काय काय? तुझ्या पण जोडीला पण आहे काय लवकर माघार घेतलीस. असं काय अरे पण देवबापांच्या आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. पाणीच पाहिजे कामगिरी करावी लागेल. जोडीचा अरे जोडीचा म्हणजे आपला बोबड्या आहे तो. बोबड्या हा, त्याला आपण बोलावून घेऊया. हे लोकं बरं मग आपल्याकडे मदत होईल. आपण शिराणी कामगिरी पार पाडू ना. मग ठीक आहे हा करून घे. असेल का जवळ असेल का? बस हात तर दाबून बघतो. अरे बोबड्या रे बोबड्या. नाही 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 हात त्याच्यामध्ये पोचतच नाहीये. जवळ काय मला वाटत नाही असा. गोड ना हात उचल. अरे बोबड्या रे बोबड्या. लवकर ये, लवकर. अरे बाबा पिपला खाली बसतोय, पिपला खाली बसतोय. ए, तू कुठल्या पण झाडाखाली बस, परंतु लवकर ये, आज गोकुळात मजा आहे बघ. अरे बाबा ह्या माझ्या माती सगळं आज वाटोळं लावून टाकलं ना तुला काय सांगू. म्हणजे अरे तुला कुठं तांबू घेऊन काय घेऊन गेला काय काय पत्ताच नाही पोला टाकता हे बोलते. अरे हा पोल माझा एक नंबरचा दहावी पोल ना पोला तांबू गाय कुठाय तांबू गाय कुठाय. ते पटकन हा? अरे तू बोले का त्या नानात मेला येणार नाही. अरे आलो काय अमरजीत बघ. अरे आलो 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 सुधाम्या. अरे काले सुधाम्या. अरे काले सुधाम्या. अंगावरी तो काही Yeah.
अरे लाथा तो मारते काय? या मेल्यान सकाळपासून वापरायला लावून टाकला. बोलीन नाही तर काय? अरे मेल्यान सकाळपासून काय केला माहितीये का? मेल्या गोकुळाच्या सगळ्यांच्या गाया एका रात्री सगळ्या फोडून टाकला. अरे सगळ्या फोडून टाकला. आणि काय माझी तांबू गाय उचलली. आणि हा मेला आपण सुद्धा त्या तांबू गायला घेऊन गेला होता. त्याचा मेल्याचा पत्ताच नाही. मेला खोटा म्हणजे एक नंबरचा मेला बोल आहे. काय करतो तरी काय अरे कळतो म्हणजे काय? मेल्यावर संस्कार चांगलं नाही. मेल्याचं संस्कार चांगलं नाही तर नाही. मेल्याचं कलम पण चांगलं नाही. एवढ्या लहान वयात त्याचे कर्म चांगले नाही तर तुला नोकरी कसं काय समजलं? अरे बाबा तुला काय सांगतो त्याच्यात बघण्याला सांगतो बघत ना. अरे त्याला विषय केवढे आहेत हा? अरे समोर बघ एवढा मोठा बद्दल त्याला विषय नाही आहे. हा मेल्याला विषय पण केवढी. पण त्याला मोनाही खायला जावं. बोला नाही तर काय आता मी त्याला निधी काय नाही गेले. पण काय म्हणतो काय म्हणतो? तू एवढी मोठी गाय तू आणलीस कुठे? अरे बाबा इतकी जवळची नाही. ए म्हणती आता काम पण भरपूर झालं रे सुधाऱ्या. तू एक काम कर तांबूला नेऊन गोत्यात बांध. झाला बिला व्यवस्थित झाला का माझ्या बोलिवलेवाले लोक अखंड हरिनाम थप्ता करतात. पण माणसाला अजून समाजलेलं नाही. आपण कथ्याला जन्माला आलो आहे. एवढा ठगला जनसमुदाय कथ्याला आला माहितीये काय? ह्याच्यातला 80% आलाय की आज काहीतरी पचकड घेऊन जाता येईल. आपण काय पचकड बोलण्यातला नाही. आपण जन्माला कथ्याला आलो. या परमेश्वरानं आपल्याला जन्माला कशासाठी घातलेला आहे? कारण मनुष्य प्राणी आतापर्यंत सुधारलेला नाही. बघा ती बुवानी बलत कीर्तनामध्ये सांगितलं. बघितलं सुधारलं. तुझी वेल्डिंग करतोय तर परमेश्वराचं नामक म्हणून मनुष्य प्राण्याने नेहमी केलं पाहिजे. आपल्याला जर त्या परमेश्वराचं नामस्मरण करायचं असेल तर परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो. आकाशी बुवानी चांगल्या प्रकारचं कीर्तन केलं बरोबर ना. तर या इथं विठ्ठलाचं मंदिर आहे, इथं हनुमंताचं मंदिर आहे. परमेश्वराने वेगवेगळी रूपं घेतलेली आहे. पण परमेश्वराला आपण परमेश्वराला बघितलेलं आहे काय? परमेश्वर हा निराकार निर्गुण आहे. त्याला आकार नाही उकार नाही.
हे जर मनुष्यानं जाणलं तर आपला हा देह 84 कोटी योनी फिरल्यानंतर माणसाचा हा आपल्याला जन्म भेटलेला आहे आणि त्याचं जर तुम्ही सार्थक केलं तर तुमचं जीवन खूप चांगलं होईल. तर आजच्या दिवशी आपल्याला सांगायचं बरं ते जाऊ दे, कसं झालं? आपल्याला भरपूर वेळ अरे, तुला आम्ही कशासाठी बोलवलेलं माहिती आहे काय? कशासाठी अरे बोलायचं? वेळा, आपल्या इथं आपल्या श्रीकृष्णाच्या वाले होते बघ. काय म्हणतोय काय हो तर. अरे पण कशासाठी आलं बरं? त्यांनी आपल्याला कामगिरी सांगितली नाही. मला कसली एवढी कामगिरी सांगितली कामगिरी म्हणजे फार मोठी नाहीये. आपली आपल्याला ती कामगिरी करायलाच पाहिजे बघ. करायची ना आपण हा सगळ्यांनी मिळून करायची. बघ, याला तोंडात बोल म्हणून सांगितलं. नाही दुधाचा व्यापार आहे. बरोबर आहे? बरोबर बरोबर हा आपल्या गोकुळातला जयदूत या गोकुळातच राहिलं पाहिजे. बरोबर. लोकांचं म्हणणं आहे बघ. बरोबर बरोबर त्या कौरवी मकोडीच्या बाजाराला जातात. त्या कौरवाच्याकडे जाता कामा नये. बरोबर त्या गोकुळातच राहायला पाहिजे. ही कामगिरी आपल्याला पार पाडायची. आपल्याला सांगायला करायचंय ना. हा. पण त्या नवलनी हात तिथे तू पिंपळाची झाडाखाली होत असणार आहे. अरे हो पिपलाच्या झाडाखाली होतो. अरे, मग त्या आंब्याच्या हा. अगं ए मावशी इकडे लक्ष दे भाऊ. शिवशंभो नाट्य नमन मंडळ संगमेश्वर. कुठे आहे कुठे असू दे सर नाव आहे का तर शब्दास तळपती धार शब्दास तळपती धार धुमे गंधार सदा रंगली देऊन सामाजिक भान करी सज्ञान सकल यजनी जो अगत्य आहे जे सत्य सांगून नित्य करी माहिर जो अगत्य आहे जे नित्य सांगून करी माहिर बस एक दिसे मजायचा बस एक दिसे मजायचा प्राध्यापक योगेश सर जग जाहीर तसेच अशोक जाधव खेरशर यांच्याकडून सुद्धा मावशी नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आले आहे. अशोक जाधव अशोक राव अमोल जाधव अमोल राव नाव आहे का हा तर चौफेरी वाड्याला 7 काम चौफेरी वाड्याला 7 काम दशरथाच्या पोटी जन्मलेला राम गेले 15 रुपये आणले 15 हो राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयांची घेतली साडी कोळवलीत मोडली घडी नेसली साडी लवकर तर नेसली साडी लवकरच आले कोळवली या वाडीत कमरेला पिल्ल्या उघडलं दार आता पडले
वाटी आहे ना वाटीत तू तर मी कुठे होते वाटीत तू रूपासारखं अमोल नावाचं रूपासारखा आम्हा दोघांचा जोडा दिसे सदा बहादर पण अमोल राव तुमच्यासाठी काय उघड आहे माझ्या हृदयाचं दार माझ्या हृदयाचं दार गोळवली गावची माहेरवाशी सोरा स्वप्नील गोरिवले गोळवली जांभूळवाडीची माहेरवाशी सोरा स्वप्नील गोरिवले यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहादर समातोष करत आहे आणि हौशी कलाकार नमन मंडळ गोळवली अत्यंत आभारी धन्यवाद. अरे पोरीनो, या आलं वाटतं तू. भूक लागले एकदम पण मी काय म्हणतो माहिती आहे काय म्हणतोय आपल्याला फार भूक लागली बघ. तुला पण भूक लागली मला काय खायचं ऐकलंस ना? बापरे त्यांच्या बंड्याचा. म्हणजे हा. तू काहीतरी घेऊन ये बघ. हे दूध घेऊन ये लगेच घेऊन येतो लगेच घेऊन ये. ए सुधानी या कपच्याने खाल्ल्या. त्या पोरांना मार पडला. अरे बाबा मी आली कोकणातून आणि जाणार थेट मथुरेला. हो हे जाणार आहे तुला सांगायचंय बरोबर. काय सांगायचंय? तो मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. प्रतिबंध आहे हा मग? प्रतिबंध आहे? प्रतिबंध आहे प्रतिबंध पण हे प्रतिबंध सांगणारे तुम्ही आहात तरी कोण? असं होय? आम्हाला ओळखलं नाही. काय ओळखला तुमच्या काय इथे लिहिलेलं आहे का? मी अमुक अमुक आहे म्हणून. मावशी आपली मावशी आहे आम्ही कृष्णदेवांचे सवंगडे आहोत. चौगली चौगली असाल देवांचे असाल सवंगडी असाल पण मी कंसाच्या दरबारी न जाऊ. हा तसं नाही मावशी आमच्या गोकुळातला माल हा बरोबर तू गोकुळात बरोबर आहे. हा मग आपल्या गोकुळातला माल आपल्या गोकुळातच राहायला पाहिजे. अरे पण तर आमच्या कृष्णदेवांचं म्हणणं आहे बघ. बघ बाबा हे बाळा काय विचार मला हे बाळा बाळा. एवढं मोठं मोठं मी काय म्हणते? आता मी गोकुळात ही गोकुळात केलं बरोबर आहे पण मला योग्य तो बाजार भावच मिळत नाही आणि त्या मथुरे नगरात मला योग्य प्रकारे बाजार भाव मिळतो. तुझा मथुरेला नाही भाव बिव काय नाही. तो मथुरेचा कौशलाचा फार माजला आहे. काय म्हणतो? त्याला आम्हाला अंतरच घडवायचे. म्हणजे तो केलं म्हणणं बरोबर आहे. अरे बाबा त्यानं नक्की केलं तरी काय?
गोकुळातच राहायला पाहिजे आमच्या डोक्यापुरतं म्हणणं आहे. तुला इथेच थांबावं लागेल. तुला थांबायचं आहे का नाही मला काय बाई, वेड्याची जत्रा काय दिसते? आम्ही वेडा असू दे, एवढंच आहे ना? एवढंच आहे. बरं, ठीक आहे. अगं, हे पोरीनो. अगं, ह्या वेड्याच्या सांगायचं कशाला? आपण थोडा वेळ इथे बसूया. आम्हाला वेडी म्हणते. वेदी बोलतो. तू यायचं का? आम्ही देवबाबांना लवकर पाठवून देतो. लगेच पाठवून दे. तोपर्यंत थांबा. लगेच हे लवकर. बापरे. त्या लोकांनी बसल्याची नाही पहिला बोलून घेतो. हाय, मोठे हाय, हाय. कसं काय हाय? सगळं एकदम बरोबर आहे. सगळं एकदम बरोबर आहे सगळं ना? बरोबर आहे. इथे तुमचं काय हाय? आता इथं काय आहे गावचे ह्या सगळ्या लवलनी बसल्या बरोबरच आहे. बसल्या ना आता शुगरने सांगितल्यावर ह्या जवळ बसणार ना? बसतालच, बसतालच. अरे त्या आधीच्या डोळे कसके गावचे ह्या सगळ्या बसल्या तू कधी लागणार लागणार काय रे तुझी भाषा तुला लटायचं आहे का नाही मला सांग हा भुवन साऊंड नाटगाव, अजित भुवन, आदर्श भुवन, शुभम ठोंबरे, आदित्य लोटे, सतीश रतीश डिके यांच्याकडून स्वराज गुरुलांचं नाव घेण्यासाठी 201 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. स्वराज गोरिवले. असू दे स्वराज राव नाव आहे का तर कणकण कुठे मनमन माती माना मातीच्या उभारल्या भिंती शितरले काम आत्याबाईंच्या पोटी जन्माला आले राम गेले शेतात शेतांना आणले अर्धी कळालं का राम गेले शेतात आणले अर्डीच्या झाल्या करडीचं काढलं तेल टाकलं कडे त्यात टाकले चिवडा आणि बुंदी तर चिवडा आणि बुंदी तेलात हळू कडतील चिवडा आणि बुंदी तेलात हळू कडतील आणि स्वराजराव तुमचे नाव घ्यायला शब्दही अपुरे पडतील शब्दही अपुरे पडतील. अरे पोरीनो, चला रे बाजारात. तुझं मला सांगितलेली कामगिरी 5 मिनिट दिसत नाही. आता आपण जाऊन विचारले पाहिजे. राधे, उभी राहा. आल्या? आणि जाणार कुठे? आम्ही आलो गोकुळात आणि जाणार मथुरेला. मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ. 12 मार्गाचा एक मार्ग धरून तिथे श्रीकृष्ण भगवान उभे आहेत. श्रीकृष्ण भगवान कसे असतात? अग्राने कसे असतात? वाई पद्मा, देवली हिरा, मस्तकी तुरा, सोन्याचे विटे उभे राहून विठ्ठल विठ्ठल करत असतात. ते पण राधे खरे आहे. जेव्हा वायदेच्या घोड्याने उरला उचलला त्यानंतर मुकुला बांधून ठेवला आणि आठवतात की तुझं मूळ धारण केलं आहे. आपली ओळख सांगा ऐकता राधे. देवकीचा मी बाळ आहे ग ताना देवकीचा मी बाळ आहे ग ताना धर्म बंदी खाना ये जो दे सताना
भक्त रक्षणा देवकी नवी वाण आहे गजानना देवकी नवी वाण आहे गजानना हरी सांगून थकले आज तुला आण रे माझी पिराधा बावरी कान्हा तुझ्या रे प्रेमासाठी
बोलली तुझ्या त्या गोड स्वरानी बोलली तुझ्या त्या गोड स्वरानी बोलली तुझ्या त्या गोड स्वरानी बासरीची धून अडकाकानी फुलदार नार जाई रंगून फुलदार नार जाई रंगोली फुलदार नार जाई रंगोली गोकुळामध्ये रंगावाचे प्रीत जुळली जगासागे आणि आजी राधावळी हरीसाठी मोहित झाली कानाची दिवाणी कानाची दिवाणी हरीचा गुण सगळे आल तुझा रे माझे विराजा बावलीचा ना तुझा रे प्रेमासाठी तुझी माझी प्रीती जन्मजन्मांतरीची या गोकुळात झाले रासलीला कृष्ण राधेची हरीचा गुण सगळे आल तुझा रे माझे विराजा बावलीचा ना तुझा रे प्रेमासाठी विराधा बावरी कान्हा तुझा रे प्रेमासाठी गोपिकांचा नंदलाल गोकुळचा